करवीर तालुक्यातल्या वाकरे इथं महिला बचत गटाच्या नावावर 5 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महिलांच्या बनावट सह्या घेऊन कर्ज उचलल्याचा आरोप आहे। कर्ज घेतलं नसतानाही बँकेकडून वसुलीसाठी 3,40,000ची नोटीस आल्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या महिला हवालदिल झाल्यात। या प्रकरणात आता दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जाते। नोटीस आल्यानंतर आम्हाला आमच्या लक्षात आले की तिने असं आमच्या बोगस सह्या करून तिने परस्पर कर्ज काढून घेतलं। त्यापासून आमच्या घरात वांदच चालू आहे। 80 रुपये आम्ही भांगलनीला हे करतो, दिवसभर भांगललं तर आम्हाला 80 रुपये कोण देत नाही। आणि प्रत्येक वेळ आता 16 जणी आम्ही आहे, प्रत्येक वेळ 50-50 हजार रुपये बसतात। आम्ही देणार कुठलं? आमचे नवरा आता भांडायला लागल्यात, घरातनं बाहेर काढले, आम्ही काय करणार? कोल्हापूर जिल्ह्यातील खेड्यांमध्ये चाललंय काय? बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्याकडनं बचत गोळा करून त्यांच्या माघारी वेगवेगळ्या नावाची बचत काढून त्यांना परस्पर कर्ज उचल केली जाते। आणि त्या महिलांना, शेतकरी महिला असतात त्यांना माहिती नसतं, आणि त्यांच्या माघारी ज्यावेळी बँकेची नोटीस येते त्यावेळी त्या महिलांना कळते की आपल्या नावानं कोणीतरी कर्ज उचललंय आणि त्याची परतफेड आपल्याला करायची। अशी गंभीर बाब आज वाकरे या ठिकाणी निदर्शनात आली।